सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समाज चौथा सद्गुरु स्तवन. श्रीराम समर्थ. श्री समर्थ म्हणतात, आता सद्गुरूचे स्तवन करायचे, पण ज्या सद्गुरू स्वरूपाला माया स्पर्श करू शकत नाही, माझ्यासारखे मायेच्या कक्षातील अज्ञानी मानवाला ते स्वरूप काय कळणार. आत्मविद्याची आई असणारी श्रुती देखील ते स्वरूप कळत नाही. ते असे नव्हे असे बोलून गप्प बसली. तिथे माझ्यासारख्याची मूर्खाची बुद्धी त्या स्वरूपाचे आकलन कशी करेल. सद्गुरू स्वरूपाचा विचार मला कळत नाही, म्हणून मी त्याला दुरूनच नमस्कार करतो. श्री समर्थ प्रार्थना करतात, हे गुरुदेवा, मला या मायारूपी संसारातून पलीकडे न्या. सद्गुरूची स्तुती करावी ही अवश्य आशा मी धरली. मायेचा भरोसा खोटा ठरला तेव्हा सद्गुरू, स्वामी तुम्ही असाल तेथे असा, एवढेच सांगतो. मायेच्या बळावर जिच्या मदतीने तुमचे स्तवन करावे अशी मनापासून माझी इच्छा होती, पण तुमचे नाव घेताच ती लाजली. आता मी काय करावे. मुख्य परमात्म्याच्या स्वरूपाचे आकलन होत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते. त्याचप्रमाणे सद्गुरू स्वरूपाचा महिमा मी मायेच्या मदतीने वर्णन करीन. आपल्या मनात जसा भाव असेल तसा देव स्वरूपाची कल्पना करून आपण ध्यान करतो. त्याचप्रमाणे मी आता सद्गुरूचे स्तवन करीत आहे. विश्वाला व्यापून उरणाऱ्या, विश्वाचे मूळ असणाऱ्या, परमपुरुष, मोक्षाची विजय पताका असणाऱ्या आणि दीनमित्र असणाऱ्या सद्गुरू राया, तुमचा जय जयकार असो, जय जयकार असो. सूर्यप्रकाशाने जसा अंधार पळून जातो, त्याचप्रमाणे तुमचा अभय हस्त ज्याच्या मस्तकी राहतो त्याच्यावरील अनावर मायेचा अंमल नाहीसा होतो. सूर्याचा प्रकाश असे तोपर्यंत अंधार नसतो, परंतु सूर्यास्त होताच रात्र होते आणि पुन्हा ब्रह्मांडात अंधार भरतो. परंतु सद्गुरू स्वामी राजा तुमचे तसे नाही. जो अज्ञान समुप नाहीसा करतो, त्याचा ठाव ठिकाणाही नाहीसा करतो. त्याचमुळे जीवात्मा जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटतो. सोन्याचे लोखंड कधीच होत नाही, तसे सद्गुरूच्या दासाच्या शुद्ध मनात कधी संशय उत्पन्न होत नाही. किंवा एखादी लहान नदी गंगेला मिळताच ती गंगाच बनते, मग तिला गंगेतून वेगळी करण्याचा प्रयत्न करूनही ती वेगळी होत नाही. गंगेला मिळण्यापूर्वी त्या नदीला लोक एक लहान ओढा समजतात, तसेच सद्गुरूची भेट होण्यापूर्वी शिष्य सामान्यतच असतो. परंतु सद्गुरूची भेट होताच तो सद्गुरूचा अधिकार प्राप्त करतो. परीस लोखंडाचे सोने करतो, पण त्या सोन्याचे लोखंडाचे सोने होत नाही. म्हणजेच परीस लोखंडाला परीसपणा देत नाही, परंतु सद्गुरूचा अंकित शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो. शिष्याला गुरुपद प्राप्त होते. सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही, म्हणून सद्गुरूला परीसाची उपमा शोभत नाही. सद्गुरूला सागराची उपमा द्यावी तर ते योग्य नाही, कारण सागराचे पाणी खारट असते. अगदी क्षीरसागराला देखील कल्पाचे अंती नसतो, म्हणून ही उपमाही शोभत नाही. सद्गुरूला मेरूची उपमा द्यावी तर मेरू पर्वत अचेत आहे, कठोर दगड आहे, पण सद्गुरू तसा नाही. तो सचेत कोमल हृदयाचा दीनदयाळ आहे. सद्गुरूला गगनाची उपमा द्यावी तर ते अयोग्यच, कारण आकाश केवळ शून्य असते, परंतु सद्गुरू शून्यापलीकडचे स्वरूप आहे, म्हणून ही उपमा हीन वाटते. सद्गुरूला पृथ्वीप्रमाणे निश्चल, निर्भय व गंभीर असा म्हणावा तर तेही बरोबर नाही, कारण कल्पांताच्या वेळी पृथ्वी विरून जाते, पण सद्गुरू अभंग राहील, म्हणून पृथ्वीची उपमासुद्धा हीन वाटते. आता
सद्गुरू सूर्याची उपमा द्यावी तर हेही बरोबर नाही, कारण सूर्याचा प्रकाश तो किती. शास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत, परंतु सद्गुरू अमर्याद असतात. सद्गुरूच्या ज्ञानप्रकाशाला मर्यादा नाही, तो अनंत आहे. म्हणून सूर्य उपमेयाला उन्हा पडलं. आता शेषाची उपमा द्यावी तर तोही डोक्यावर ओझे वाहतो. आता सद्गुरूला जलाची उपमा द्यावी तर ते योग्य नाही, कारण पाणी कालांतराने आटूनच जाते. परंतु सद्गुरू स्वरूप निश्चल असते, ते कधीच नाश पावत नाही. सद्गुरूला अमृताची उपमा द्यावी तर अमृत पिणारे देवही अखेर मृत्यूच्या मार्गाने जातातच. परंतु सद्गुरूची कृपा खऱ्या अर्थाने अमरत्व प्रदान करते. सद्गुरूंना कल्पतरू म्हणावे तरी ते योग्य ठरत नाही, कारण आपण जेवढी कल्पना करतो तेवढेच कल्पतरू देतो. परंतु सद्गुरू कल्पनेचा अंत करून निर्विकल्पना देतात. म्हणून कल्पवृक्षाच्या उपमेचा अंगीकार करता येणार नाही. सद्गुरूला चिंतामणीची उपमा देणे योग्य नाही, कारण त्याचे मन चिंता, त्याला महत्त्व चिंतामणीचे. सद्गुरू मनात कसेही चिंता उरूनच देत नाही, कसलीही चिंता उरू देत नाही. ज्याच्या कोणत्याही इच्छा नाही ते कामधेनूची धार काढायला जाणारच नाही. म्हणूनच मी उपमाही उनी पडेल, ही सुद्धा उपमा उनी पडेल. सद्गुरूंना श्रीमंत म्हणावे तरी योग्य नाही, कारण जगातील सर्व संपत्ती नाशिवंत असते. पण सद्गुरूचे दारी अविनाशी अशी मोक्ष लक्ष्मी तिष्ठत असते. स्वर्गलोक, इंद्रपद आणि त्यांचे ऐश्वर कालांतराने नाश पावते, परंतु सद्गुरू कृपा काल रात्री नाश पावत नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकर हे सगळे नाश पावतात, पण सद्गुरूचे स्थानच तेवढे सदैव अविनाशी असते. संपूर्ण सृष्टी नाशिवंत असल्यामुळे त्या शाश्वत सद्गुरू स्वरूपाला कोणतीही उपमा देता येत नाही, कारण पंचमहाभूताची ठावोठेव सद्गुरू स्तवन नाही. म्हणूनच सद्गुरू स्वरूपाचे वर्णन करता येत नाही. ज्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करून ते करता येत नाही, तेने तेच त्याचे वर्णन समजावे. सद्गुरू स्वरूपाचा अनुभव ही आतील अवस्था आहे. अंतर्यामी स्थिर झालेल्यांनाच त्या अवस्थेच्या खुणा कळतात. म्हणून हे फक्त अंतर्निष्ठांनाच कळेल. समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.